आज तुम्ही इथं फॉर्म भरायला आला, तुम्हाला तिकीट आघाडीकडून मिळालं, राजर्षी शाहू विकास आघाडीकडून मिळालेलं आहे, त्या संदर्भात आणि मतदारांना तुम्ही काय मेसेज द्याल? देशमुख नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आज आम्ही सर्वच भागातील आमचे मित्रमंडळी, मतदार, महिला व सर्वच जण आज गल्ली नंबर 7 रेणुका मंदिर येथे सर्वजण एकत्र जमून आज प्रचाराची सुरुवात सुद्धा केली आणि फॉर्म सुद्धा भरण्यासाठी सगळ्यांना एकत्र सगळ्यांची परवानगी घेतली. मी आज तिथे जे मतदार किंवा आमचे मित्रमंडळी आमच्या प्रभागमधील जे होते त्या सगळ्यांनाच आम्ही आता विश्वास त्यांना सांगून आलो आहे की राजर्षी शाहू आघाडीमध्ये प्रभाग क्रमांक 5 मधून सुरमाया कडवे आहेत ओबीसी उमेदवार आणि ब मधून जनरल पक्षामध्ये मी स्वतः उभा आहे. देशमुखचं राजर्षी शाहू आघाडीकडे जनतेतून नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय संजय पाटील यड्रावसाठी पदासाठी उभे आहेत, ते सुद्धा आज अर्ज भरणार आहेत आणि आज सगळेजण आज निवडणूक संदर्भात आज अर्ज भरत आहे. सगळ्यांनी रोज पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वच भागातील राजीवगांधीनगरमध्ये सर्वच केलेल्या कामाचा चांगल्या पद्धतीने मॉडेल तयार करण्याचा, राजीवगांधीनगरमध्ये विकास करण्याच्या दृष्टिकोनातून झोपडपट्टी कायमस्वरूपी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच गोष्टी त्या 5 वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणार अशा दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांना सांगून त्या पद्धतीनं कामसुद्धा अंतिम टप्प्यात चालू आहे. ते जिथं राहिलं असेल तिथं आम्ही सर्वच प्रतिनिधी मिळून ते काम पूर्ण करणार आहोत. तुम्हाला राजर्षी शाहू विकास आघाडीकडून वार्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी जाहीर झाली, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि मतदारांना तुम्ही काय मेसेज द्याल? येऊ लागलेल्या नगरपालिकेच्या नगरपरिषद निवडणुकीसाठी आम्हाला राजर्षी विकास शाहू महिला प्रकार 5 मधून आमच्या वहिनी सोनिया सुमन कडवी व कोकण पुरुषमधून आमची उमेदवारी राजर्षी विकास शाहू झाले. एकंदरीत बघायला गेला आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे लाडके नेते संजय पाटील यड्रावकर, एक लक्षात घ्या, विकास मंत्री संजय पाटील यड्रावकर या धोरणासाठी आम्ही राजर्षी विकास शाहू आघाडीकडून उमेदवार लढलो. तुम्ही एकत्रित बघाल तर प्रभाग क्रमांक 5 हा झोपडपट्टी एरिया आहे. ह्या किती तर वर्ष झाले या झोपडपट्टीसाठी प्रॉपर्टी कार्ड मिळत नव्हतं, तरी आमचे नेते आदरणीय नेते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांच्या एकदम कठीण परिश्रमातून त्यांनी झोपडपट्टी जाऊन प्रॉपर्टी कार्ड दिली. इथून पुढे येणाऱ्या काळात जो विकास करायचा आहे आणि विकासाचा मान उभं करायचा आहे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एवढंच.